नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. बंडखोर खासदारांचा पहिला फोटो LS मराठीवर. फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील एकत्र. खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिषेक वर्मा यांच्या रणनीतीतून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर घोषणाबाजी. एकीकरण समिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आक्रमक. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं. अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. भाजपाला दिलासा तर शिवसेना शिंदे गटाला फटका. सत्याचा विजय झाला, नगरसेवक भरत भोईर यांची प्रतिक्रिया. दिल्ली दरबार उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात. विरोधकांकडून निकृष्ट कामाचा आरोप. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी. मीरा भाईंदरमधील 8वा अजूबा ब्रिजवरून मनसे आक्रमक. 48 तासात उद्घाटनाची मागणी. प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे नागरिकांचं लक्ष. तांदुळवाडी अपघात प्रकरण. 6 मृतांच्या नातेवाईकांना शासनाची मदत. प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना सुपूर्त. श्रीरामपूरच्या दत्तनगरमध्ये 17 वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला. हितेश सचिन रामने हल्ल्यात गंभीर जखमी. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. परभणीच्या गंगाखेड येथे 4 चौघात पैसे मागतो असे म्हणत व्यक्तीला बेदम मारहाण. उधार दिलेले 1800 रुपये परत मागितल्याने मारहाण. गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. परभणीच्या पाथरी येथे रोकड असलेली पिशवी चोरट्यांकडून लंपास. पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. अमेरिका आणि इराण यांच्यातील करारानंतरही तणाव कायम. करारानंतर इराणचे नेते मोस्तफा खोमनेई यांच्या टीकेला ट्रम्प यांचं प्रत्युत्तर. करार करण्यासाठी मी नाही तर इराणच अधिक उतावीळ, ट्रम्प यांचा दावा. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.